दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाच राहावा, पदरावरती सरतारीचा मोर नाच राहावा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना दा रोज पत्रिका देणार. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण आहोत काजूपाडा पटेल चाळ बोरीवली पूर्व परिसरामध्ये आलेले आहोत. सुनबाई आहेत सुप्रिया आरडे आणि सासूबाई आहेत पार्वती आरडे. खरं तर आयुष्यभर खडतर काम करून मेहनत करून सगळ्या घराला उभं करणाऱ्या या सासूबाई आणि मग त्यांच्या घरात लक्ष्मीच्या पावलानं आलेली सुनबाई. आज दिवाळीच्या निमित्ताने मी त्यांच्याशी गप्पा मारणार, त्यांना बोलतं करणार. लहानपण सावंतवाडी झालं माझं. तेव्हाची परिस्थिती एवढी काही खास नव्हती. लग्न झाल्यावर मग इकडे आली. सासू आमची धुणं भांडी करायची, काम करायची. सासरे पण वॉचमनचं काम करायचे. मिस्टर शिपायांचा काय पगार एवढा खास नाही, एवढा 2-3 हजार रुपयापर्यंत मिळतो. मुलं मोठी झाली तर खर्च वाढत गेले, पगार तर तेवढाच आहे. मग आता मी जाते घरकाम करायचं. 5-6 घरचं काम आता करते मी. मुलं आता लोकांच्या तोंडाकडे बघतात, सणासुदीतून कपडे मागतात, खायला मागतात. मग ते तर हवंच ना, त्याच्यासाठी ही कामं करावी लागतात. मग घरकामं वगैरे. भरपूर आनंद देणारा आपला कार्यक्रम. जाऊन आज दिवाळीच्या शुभेच्छा देऊया आणि त्या घरांच्या भिंतींचा आनंद घेत त्या घरातल्या त्या वास्तूकडे प्रार्थना करूया की सगळ्यांचा आनंद द्विगुणित होऊ दे आणि सगळ्यांना दिवाळी खूप छान आनंदाची जाऊ दे. सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया आरडे कुटुंब. नमस्कार. आता एक उखाणा घ्यायचा. दोघींपैकी कोण घेणार बघूया. कुठलंही अक्षर तुमच्या मनातलं उखाणा. चला घ्या. कुठलाही कोण घेणार आधी बघायचं. आंबे ठेवले कापून, बशी कापून, सुरेश रावांचं नाव घेते, होम मिनिस्टरांचं मान राखून. वा, बरं केलं. सगळ्यांची ओळख करून द्या. हे माझे मिस्टर. नमस्कार. त्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हा माझा मोठा मुलगा. नमस्कार. ही माझी मुलगी. नमस्कार. हा छोटा मुलगा. नमस्कार. ही आमची जाऊबाई. त्या बाजूवाल्या. नमस्कार. नमस्कार. या बाजूवाल्या. अरे वा वा, झाली झाली झाली. सगळ्यांची ओळख झाली. ते बाजूवाले. सगळे बाजूवाले 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 आणि बाहेर पण आहेत बाजूवाले. हो. आता सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. 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 तुमचं माहेर कुठलं? सावंतवाडीला मोरगाव. मोरगाव. हा. आणि मग इकडे कधी आले तुम्ही मुंबईत? इकडे 10वीतून शाळा सोडली आणि इकडे आले भावाकडे. भावाकडे आले. आणि लग्न कुठे जमलं? भावाकडून जमलं. भावाने जमवलं. हा. मग काय करता तुम्ही आता? आता मी घरकाम करते. मग किती ठिकाणी जावं लागतं दररोज? 5-6 ठिकाणी जावं लागतं. 5-6 ठिकाणी. मग सकाळी किती वाजता निघता तुम्ही घरात? सकाळी 7 वाजता निघते. 7 वाजता. मग घरातली सगळी कामं करून निघता की येऊन करता? येऊन करावी लागतं. सकाळी सगळी थोडी होतात. हो हो. आणि मग काय काय कशा प्रकारची कामं करता तुम्ही? मी त्यांच्या घरी फक्त जेवणाचीच कामं. जेवणाची कामं करता. तुम्ही मुंबईत कधी आला? मला आता किती वर्ष झाली ती काय सांगू, मला सांगता येत नाही तेवढी. एवढी वर्ष झाली? हा, 40 वर्ष इथेच झाली. इथे? हो. अरे वा. मग पण तेव्हा आता 40 वर्षापूर्वी इथे काय नसेल ना?
काय नव्हतं, काय होतं इकडे? नुसती झोपडी अशीच होती, बाकी काय नव्हतं. काय नव्हतं. मग इथे इथे तुम्ही राहायला कसे काय आले? आलो परिस्थितीमुळं. हो. मग तुमचे म्हणजे यांचे सासरे काय करतात? ते काय करीत नव्हते, ते झाडावरनं पडले. हा, ते इथे तिथे मेंदूला हे लागलं होतं. लागलं होतं. हं. तर ते सुधरत नव्हतं त्यांना, काय बोलायला येत नव्हतं सरळ, काय नव्हतं. मग थोडे थोडे जरा औषध पाणी करून थोडे थोडे बोलायचे. मग आता कुठे आहेत? आता कुठे नाही, कुठे 5 वर्ष झाली नापत्ता. अरे बापरे. हं. मग तुम्ही शोधलं नाही? भरपूर शोधलं, भरपूर. सगळे मुंबई शोधली. 2 महिने तर शोधत होते मिस्टर, किती सगळ्या आजूबाजूवाल्यांना घेऊन. ते तरी 10 लाख रुपये, 10,000 रुपये तरी नुसते शोधायला झाले. सगळे हॉस्पिटल शोधली, सगळे गटार सगळं शोधलं. मुर्दे पण परतले असे. सगळे हे वगैरे केले, कंप्लेंट वगैरे दिले, जवळच्या सगळ्या पोलीस स्टेशन मध्ये वगैरे कंप्लेंट दिल्यावर पण अजून काय माहित नाही. पत्ता अजून. जरा कुणालाच दिसलेच नाही, कुठे गेलेत काहीच माहित नाही. काहीच माहिती नाही. पण कधीतरी येतील असं वाटतंय. एवढे काय हे नव्हते, खूप म्हातारे होते. अरे देवा. म्हातारे होते ते होते आणि डोकं त्यांचं बरोबर नव्हतं. पण तुम्ही कुठेही जाताना कुठेतरी दिसतील असं वाटतं. पहिले ना ते कामाला होते वॉचमनच्या, तर नंतर सोडलेलं, पण ते तिकडे ते लोकांची ओळख होती, तिकडे जायचे फिरायला. एक दिवशी ते यायला त्याला सुधारलंच नाही, आलेच नाही मग घरी. अरे बापरे. तुमचे मिस्टर कुठे आहेत? मिस्टर आहेत ना बाहेर. बोलवा ना. नमस्कार. नमस्कार. बाबांना खूप शोधलं ना तुम्ही? हो. पण काय बाबांचा कुठेच पत्ता पोलीस नाही. स्टेशन पासून सर्व चौकशी केली, पण काय? हॉस्पिटल मध्ये बी चौकशी केली, पण काय काय नाही. तुम्ही काय करता? मी आपले शाळेमध्ये पिऊनचं काम करतो. किती वर्ष झाली नोकरी करताय? नोकरी आता 85 पासून. बरं. तुम्हाला मुलं किती हो? 3. हो. सगळ्यात मोठं मोठा मुलगा आहे, काय नाव? महेश. 2 नंबर? 2 नंबर लीना. आणि काय करते तू? घरीच असते. घरीच असते. आणि 3 नंबर? मुलगा आहे, तो काय करतो? तो शाळेत जातो. शाळेत जातो. चला. तुम्ही शाळेत नाही गेला? 10वी नंतर सोडली. 10वी नंतर सोडली? म्हणजे माझा एक विषय राहिला ना, मग मी नंतर आता फक्त बसले परत. बसायचं परत? बसले. हा? सोडायचं नाही, पूर्ण करायचं. हा? मग काय आईबद्दल सांगा. आई मेहनत किती करते तुमची? काय? मग माझी आई दिवसभर कामालाच असते, दुपारी येते 12 वाजता, त्यानंतर परत संध्याकाळी 5 वाजता येते, 10 वाजता येते. घरीच नसतेच ती. आमच्यावर जर टाइमच नसतो, आम्हाला टाइम म्हणजे तिला भेटतच नाही, झोपायला सुद्धा तिला टाइम भेटत नाही. खूप काम करते आई. हा. बघा किती मेहनत करते आई. मग आता तुमची मुलांची पण जबाबदारी आहे की नाही? काय काय जबाबदारी आहे? आई मेहनत करते, मग आम्ही पुढे जावं. खरंच तुम्ही पण तितकं पुढे गेलं पाहिजे. कारण इतकी मेहनत जर आई करत असेल तर मुलांची पण जबाबदारी आहे की या घराला हातभार लावणं. आणि हातभार लावणं म्हणजे तुम्ही नोकरीच केली पाहिजे असं नाही. त्यांना समाधान देणं ही फार मोठी जबाबदारी आहे. तुमची काय इच्छा आहे? मुलांनी काय केलं पाहिजे? म्हणून तर शिकली पाहिजे, नोकरी धंद्याला आपली लागली पाहिजे. आई सुनेबद्दल सांगा. तुमच्या काय सून कशी आहे? तशी बरी आहे. तशी बरी आहे म्हणजे कशी? म्हणजे काय अगदी हे नाही, मला काय बोलत नाही, चालत नाही, काय नाही, हा. पण तिचं सोवळं जास्त. सोवळं? हा, असं भांड्याला हात लावू नको, हे हा. करू नको असं. खूप सोवळं असतं? हा. का हो एवढं सोवळं? आवडत म्हणजे नाही तिला. काय, हात धुवून पाणी वगैरे घ्या, असं पिलेली भांडी वगैरे वर स्टँडवर ठेवू नको, असंच. बाकी काय? असं काय? हा हा. वा वा. म्हणजे चांगली सवय लावतायत त्या मुलांना. बरं मला सांगा, दरवर्षी तुम्ही जेव्हा लहान होता तेव्हा तुमच्याकडे दिवाळी कशी साजरी व्हायची? दिवाळी तशी काय पहिले कसं असायचं, कधी असलं कधी नाही असं. पहिले लहान होते तेव्हा काय, किती 20 वर्षापूर्वी किती कशी असणार दिवाळी. जे काय असेल ते? हो. हो. गावाला कशी आनंदात गेली की असं गरिबीत गेली? गरिबीतच अशी. गरिबीत. काय करायचे बाबा? बाबा आमची शेती करायची. तुमच्या लहानपणी दिवाळी काय आठवतच नसेल तुम्हाला? आठवते सगळ्याला. काय कशी कशी आठवते? चांगली होती. हा. हा. आणि आता? आता ना तेवढं ना, माझ्या राज्यात म्हणशात तर लय मी दळीदार काढलं. हो. कितीतरी माझ्या नवऱ्याच्या जीवावर कितीतरी दळीदार, म्हणजे कितीतरी शिकपान तसं सगळ्या बाबतीत मी काढलं. मुलाला काम नाही, हे नाही, ते नाही असं. पण आता जरा बरं चाललंय. हा, बरोबर आता आहे. थोडं बरं. पण असं कधी होतं का की दिवाळीच्या वेळी घरातले डबे रिकामी आहेत, असं कधी होतं?
पहिलं म्हणजे सुरुवातीला तसंच होतं. लग्न झालं तेव्हा 2-3 वर्षे तर असंच असायचं. तेव्हा यांचा पगार वगैरे नव्हता ना जास्त, ही लोकच करायची सासू पण तुम्ही पण खूप मेहनत करता. सासरे. तेव्हा मुलं पण लहान होती ना, मग कुठे जायला पण मला कामाला वगैरे मिळत नव्हतं. तुम्हाला असं वाटायचं का की आई बाबाने आपल्याला हे दिलं पाहिजे ते दिलं पाहिजे? असं कधी वाटलं नाही ना. जरा तुम्ही आतमध्ये जायचं आता. हा, आणि आतमध्ये जरा सगळे डबे आम्ही खाली ठेवलेत, त्यात काय काय आहे लक्षात ठेवायचं आणि येऊन सांगायचं. हा, सगळीकडे बघा ओट्यावर वगैरे काय. तेल आहे, काय काय आहे घरात? गहू, तांदूळ, गहू, तांदूळ, साखर, साखर, तूर डाळ, हा तेल, गोड हा. तेल, शंकरपाया, हा चकल्या, करंज्या, चिवडा, हा. मिठाई यायची. पण हे सगळं कधी केलं तुम्ही? कधी केलं? काय तर तुम्ही आणला प्रश्न, मी नाही काय आणलं, मला नाही माहिती उगा मी आणलं म्हणतायत. तुम्ही आणला, आणखी कुठून लगेच म्हणा. तुम्हीच सांगितलं ना फराळ करते मी म्हणून. नाही, आम्ही अजून केलेला नाही, करायचा आहे. पण मग लगेच डबे कसे काय तुम्ही भरले? आणलात. मी नाही आणला. तुम्ही मला काय म्हणताय मी आणला म्हणून? मी नाही आणला काय. पण काय आहे, जादू आहे घरात. तुम्ही जादू केली असेल काय? जादू म्हणजे तुम्ही जाणून ठेवलं, आम्ही गेलो त्या बाहेर. काय सांगतायत बघा, डायरेक्ट माझ्यावरच बोलताय. नमस्कार 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 नमस्कार. चला, सगळे आता दाटी वाटीने उभे आहेत. मला एक चर्चेचा विषय असा घ्यायचा आहे की दिवाळीत फराळ करायची जबाबदारी सासूनी घ्यावी की सुनेनी घ्यावी? काय वाटतं तुम्हाला? सुनेनी. तुमचं म्हणणं आहे सुनेने केला पाहिजे घरात फराळ. तुमचं काय म्हणणं आहे? तर सासूबाईने करायला पाहिजे ना, सुने काय नंतर करू शकतात. सासूबाईने दाखवायला पाहिजे कसं आहे फराळ करायची पद्धत. कसं करतात वगैरे सगळं दाखवायला. पद्धत. तुमचं काय म्हणणं आहे? सासूने केला पाहिजे फराळ का सुनेने केला पाहिजे? आईने खाली सांगितलं, सुनेने केलं पाहिजे. सुनेने केला पाहिजे, हा. आईने सांगितलं पाहिजे. हा. तुमचं काय म्हणणं आहे हो? आईने केलं पाहिजे, आजीने सांगितलं पाहिजे. आणि तुम्ही काय करणार नाही? आईला मदत करेन ना. आईला मदत करणार, डबे भरायला, रिकामी करायला. तुम्ही काय करणार? मी फक्त खाणार. तू फक्त खाणार काय? ओरडा फराळ. फराळ. मला वाटलं ओरडा खाणार. तुझ्या पायाचं काय झालं होतं रे? मी जेव्हा 6वीला होतो ना तेव्हा माझ्या पायामध्ये एक प्रॉब्लेम झालेला, मला पण नाही आता आठवत. काय झालं होतं आई? पाय इथे दुखत होतं त्याचा. म्हणजे शाळेत चांगला गेला आणि नंतर अचानक दुखायला. हे त्याच शाळेत होते ना, मग हे घेऊन आले त्याला रिक्षात घालून. इथे डॉक्टरकडे नेला आम्ही, तर त्या डॉक्टरांनी म्हणले मला काय समजत नाही, बाहेरून डॉक्टर मागवूया. मग आम्ही त्याने मागवला डॉक्टर. हा. ते डॉक्टर म्हणाले काय तर हाडामध्ये हे असं प्लस झालाय तर फू सारखं. अरे बाबा. मग त्याला आताच्या आता मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवायला पाहिजे. मग रात्रीचं आम्ही लगेच 3 वाजता घेऊन गेलो. तेव्हा काय वगैरे एवढे पैसे वगैरे पण नव्हते. मग अचानक न्यायचं म्हणजे खूप भारी पडलं. मग काय करणार, दागिने वगैरे सगळे ठेवावे लागले. जवळजवळ 1.5 महिना त्या हॉस्पिटलमध्ये राहिली याला घेऊन. कधी केलंय बघितलं आईने वगैरे तेव्हा? याला घेऊन गेली ती 1.5 महिन्याने घरी आली. इकडे दसरा झाला, दिवाळी झाली, आम्हाला काहीच नाही माहित. आम्ही आपल्या हॉस्पिटलमध्ये. म्हणून आज मी आलो हो. तुमचा चेहरा हसरा करायला. आणि मग घरात सगळं भरलेलं आहे. आता काळजी करू नका, सगळे आता आनंदाचे आणि सुखाचे दिवस येणार आहे. हो. हा, तुमचं काय म्हणणं आहे? सासू आधी आहे ना, नंतर आम्ही. म्हणजे आधी सासूने. आता आम्हाला तेवढी काही माहिती नसते, सासूने बाकी सांगितलं. सगळी माहिती असते तुम्हाला. फराळाची काय आम्ही फराळाची काय फराळ हे करत नाही ना, त्या तुमचं सासूने काय म्हणणं सांगितलं. सासूने सांगितलं पाहिजे आणि सुनेने ते केलं पाहिजे. केलं पाहिजे. आजीने सांगितल्याप्रमाणे का सुनेने केलं? हे सगळं सुनेने करायचं, कळलं का? मग सुनेने एकटीने सगळं करायचं. आजीने काय फक्त सांगायचं, थोडं थोडं मदत पण करावी लागतं ना. ही सगळ्यांची मतं झाली. म्हणजे थोडक्यात सुनेनेच केलं पाहिजे. कारण आता कसं असतं, आतापर्यंत ही मशाल धावत धावत सासूबाई घेऊन आल्या, आता सुनेच्या हातात दिली आहे. तेव्हा आता ती तशीच फराळाची जबाबदारी सुद्धा सुनेनेच घ्यावी असं सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि यावर्षी आता काळजी करू नका, फराळ झालेला आहे घरात. हा, त्यामुळे यावर्षी कोणी नाही केलं तरी चालेल. आता प्रश्न जे विचारणार त्याचं टेन्शन घ्या आणि सगळ्यांनी उत्तरं द्या. पहिला प्रश्न आहे, या दोघींपैकी अति समजूतदार कोण आहे, सासूबाई की सूनबाई? सून. सगळे म्हणतात सून. हा, असू दे बाबा, काय बोलतात ते बोलू दे, हो की नाही? या दोघांपैकी घराचा आधारस्तंभ कोण, सासूबाई की सून? घराचा आधारस्तंभ
1 2 3 4 5 6 जण म्हणतात सासूबाई. चला हा गुण सासूबाईंना मिळाला. या दोघींपैकी पटकन धाडस कोण करू शकतं? सूनबाई. हा गुण सूनबाईंना मिळाला. बरं, या दोघींपैकी कुणाचे शब्द रॉकेट सारखे आरपार जातात? शब्द हा म्हणजे लागतात एकदम धाडकन. सून ती बघा मुलगी पण म्हणते आणि मुलगा मात्र सासूच्या बाजूने. आजच्या भागातली पैठणी कोण जिंकेल असं वाटतं? पैठणी अंदाज व्यक्त करा. सून. हा बघा नातू बघत. अरे नातू पण म्हणतोय सून. सगळ्यांचंच म्हणणं आहे सून. पण आता बघणार आहोत आजच्या भागातली पैठणी कोण जिंकणार. पण त्याआधी या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेतली आणि सर्वाधिक गुण मिळाले सूनबाईंना. त्यामुळे विजेता ठरलेला गट आहे सूनबाईंचा गट. अभिनंदन. झी मराठीकडून ही गोड भेट होती. आजी कधी जत्रेत गेलात गावाला? गेलो. कुठली जत्रा? ते खारेपटांच्या पुढे. जत्रेत लहान असताना जायचा? मग आता खेळ तसाच आहे. तुम्ही गेलात का कधी जत्रेत? कुठल्या गावाला. कुठली जत्रा असायची? ती असते ना देवळात वर्षातून एकदा. दशावतार वगैरे असतो का? दशावतार बघितलंय तुम्ही दशावतार? चुरमुऱ्याचे लाडू खाल्लेत तिकडे? चुरमुऱ्याचे लाडू आणि खडखडे लाडू. वा वा. बरं, या खेळामध्ये ही रिंग आहे, ही समोर असलेल्या स्टंप मध्ये टाकायची. 10-10 संधी. या दोघींपैकी ज्या कोणी जिंकणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. द्या आजींकडे द्या. एक एक द्या. आजी इथून टाकायची अशी हळू. 1. अरे वा. हा जमणार जमणार जमणार. 1 गेली आहे. थांबा. 2 गेले. 5 पैकी 2 गेले. तुम्ही आता 5 आता पुढचे 5 तुम्ही टाका. आणखी 5. 3. 4. आजीची पुढे संख्या 4. बघा जरा पुढे गेले होते आजी. दादा 2. 3. आणखी 10-10. कारण 20-20 संधी मिळणार आहेत. 10-10 पैकी आता 4 ही गुणसंख्या आहे आजींची आणि सुनबाईंची गुणसंख्या आहे 3. द्या आजी टाका परत. इथूनच टाकायची. गुणसंख्या आतापर्यंत 3 आहे. टाका. अटीतटीचा सामना. सासूबाईंनी 9 टाकल्या तर सुनेने 10 टाकल्या आणि निकाल आपल्या समोर आहे. आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सूनबाई. अभिनंदन. या खेळामध्ये मुलीने खूप छान साथ दिली. ही झी मराठीकडून भेटवस्तू आपल्याला. ही भेटवस्तू आपल्याला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही भेटवस्तू झी मराठीकडून आपल्याला. या खेळामध्ये मिस्टरांनी खूप छान साथ दिली. झी मराठीकडून ही भेटवस्तू. उपविजेत्या ठरल्या सासूबाई. सासूबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सूनबाई. सूनबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. भाऊबीज विशेष भाग पाहायला विसरू नका झी मराठीवर. आजचा भाग संपत असताना आपण सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देत असताना खूप आनंद होतो.
तर पाहायला विसरू नका. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरचा प्रत्येक भाग फक्त झी मराठी. नमस्कार.